नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कैरीचे लोणचे करणार आहोत. पहा, बाजारात भरपूर प्रमाणात कैरी आलेल्या आहेत. त्या मी इथे घेऊन आलेले आहे आणि आता मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. कैरीचे कसे लोणचे करायचे. प्रथम आंबे आपण एक अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतर त्याला व्यवस्थित असं पुसून कोरडं करून घ्यायचं आहे. आता याचे आपण काप करायला घेऊया. इथे मी विळती अगदी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आंबे चिरायला घेताना आपण आंबेही स्वच्छ कोरडे करून घेतलेले आहेत. आता आपण या अगदी कोईच्या जास्तीत जास्त जवळून चिरायचे आहेत. त्यानंतर अशा बारीक बारीक आपण फोडी करून घ्यायच्या आहेत. अगदी मोठ्या फोडी करायच्या नाही आहेत. आपल्याला ताटाला लावण्यासाठी अगदी मीडियम आकाराच्या आपण इथं फोडी करून घेतलेल्या आहेत. अगदी कुरकुरीत असे हे आंबे आहेत. छान ताजे आहेत. अशा प्रकारे आपण कैरीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. आता या सर्व फोडी आपल्या चिरून झालेल्या आहेत. यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया. मीठ आपलं पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. आता एक 3-4 तास आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. मिक्स करून घेऊया. फोडींना हळद मीठ लावून झालेलं आहे व त्यांना छान असं लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण हे एका चाळणीमध्ये असं घालून पहा, अशा प्रकारे मी चाळण एक घेतलेली आहे. त्यामध्ये या फोडी घालून घेत आहे. याचं एक्स्ट्रा पाणी असतं ते खाली आपण बुट्टी ठेवलेली आहे त्यामध्ये निघून जातं. आपण फोडींना हळद व मीठ लावून ठेवली होती. आता त्यातलं पाणी निथळलं आहे. हे एक्स्ट्रा निथळलेलं पाणी आपण बाजूला करायचं आहे. इथे 1 वाटी हे पाणी निघालेलं आहे ते आपण बाजूला करून घेऊया. त्यानंतर आपल्याला फक्त फोडी वापरायच्या आहेत. या फोडी आता आपण एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे 2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे. 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 2.5 चमचे मी मोहरीची डाळ वापरली आहे. इथे आपण डाळ मिक्स करून घेऊया. त्यानंतर 1 चमचा आपल्याला लाल मिरची पूड घालायची आहे व क्रेप मसाला आपल्याला इथे 2 चमचे वापरायचा आहे. आता आपण यामध्ये हा मसाला मिक्स करून व्यवस्थित घ्यायचा आहे. आपण मिक्स करताना कोरडा चमचा वापरायचा आहे. त्यानंतर तेल थोडंसं मी एका कढईमध्ये गरम केलेलं होतं. ते थंड झाल्यानंतर यामध्ये 1-2 चमचे मी इथं घालून घेत आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आता आपण एका कोरड्या बरणीमध्ये हे सर्व लोणचे आपण घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण लोणचे करून पहा. अगदी छान टेस्टी लागते. ह्या येत्या सीझनला तुम्ही आईला घरी बोलावू नका, सासूबाईंना विचारू नका. आपण घरच्या घरी हे लोणचे तयार करू शकतो. स्वतः केलेली लोणचेची चव ही अगदी वेगळीच असते. आनंद हा एक वेगळाच असतो. अशा प्रकारे 2 बरणीमध्ये आता आपण हे लोणचे भरलेले आहे. आपल्याला हवे तसे आपण छोट्या बरणीमध्ये काढून हे सर्व करू शकतो. अशा प्रकारे त्यामध्ये थोडंसं वरून तेल व मीठ घालून घ्यायचं आहे व पॅक बंद ठेवायचं आहे.